जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, मी कोच वैभव सरोवर, स्टील फिटनेस ट्रेनिंग सेंटर नाशिक येतो। जे विद्यार्थी पोलीस भरतीची तयारी करताय आणि ज्यांचा गोळा आउट ऑफ जात नाही किंवा गोळा आउट ऑफ करण्यासाठी त्यांचे भरपूर प्रयत्न चाललेले आहेत, तर त्या विद्यार्थ्यांना ही भरती सोपी जावी, त्यांना गोळ्याला पैकीच्या पैकी मार्क मिळावे, त्यासाठी मी एक स्पेशली गोळाफेकची सिरीज सुरू केलेली। तर त्या सिरीजचा हा तिसरा व्हिडिओ असणार आहे। याच्या आधी आपण सर्वप्रथम जो व्हिडिओ बनवलेला होता त्याच्यामध्ये आपण या सिरीजचं पूर्ण इंट्रोडक्शन बघितलेलं आहे। त्याच्यानंतर जो आपला दुसरा व्हिडिओ होता त्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपण गोळाफेकची बेसिक माहिती बघितलेली आहे। आता हा या सिरीजचा तिसरा व्हिडिओ आहे। याच्यामध्ये आपण प्रॅक्टिकली गोळ्याची ग्रिप आणि गोळ्याची होल्डिंग बघणार। आता हे बघा मित्रांनो, गोळ्याची ग्रिप आणि गोळ्याची जी काही होल्डिंग आहे हा आपला गोळाफेकचा बेस आहे। तुम्हाला पण माहिती आहे आपण गोळाफेकसाठी स्टँडिंग थ्रो करतो, त्याच्यानंतर आपण पॉवर थ्रो करतो, पण सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट जो असतो आपला गोळाफेकचा तो म्हणजे आपली गोळा पकडण्याची पद्धत आणि गोळा मानेमध्ये होल्ड करण्याची पद्धत। तर आज आपण या आजच्या व्हिडिओमध्ये हीच गोष्ट आपण क्लिअर करणार आहे की आपल्याला गोळा पकडायचा कसा आहे, त्याची प्रॉपर होल्डिंग कशी असायला पाहिजे। जर बेस क्लिअर नसेल तर पुढे गोळा आउट ऑफ करणं आपल्याला नक्की जड जाईल। त्याच्यामुळे आपण सगळ्यात महत्त्वाचा आधी हा बेस आपण कंप्लीट करतोय। तर आपण आता गोळाफेकची ग्रिप कशी असायला पाहिजे ते एकदा बघूया। आता हे बघा, मी यूट्यूबला काही व्हिडिओ बघितलेले आहे, मी खूप साऱ्या रील्स बघितल्या इंस्टाग्रामच्या। कोणी पण कोणत्याही पद्धतीने आजकाल गोळा फेकतात। आता तुम्ही बघा, काही मुलं इथून गोळा फेकता, ठीक आहे, काही मुलं इथून गोळा फेकता, तर स्पेशली गोळा कुठून फेकला पाहिजे। तर आम्ही पोलीस भरती व्यतिरिक्त काही खेळाडूंना तयार करतो स्पेशली गोळाफेक इव्हेंटसाठी। तर त्याच्यामध्ये आमचं टार्गेट 13 मीटरपासून तर जवळपास 16, 17, 18 मीटरपर्यंत विद्यार्थ्यांनी गोळा फेकला पाहिजे स्पर्धेमध्ये, हे आमचं टार्गेट असतं। तर त्याच्यासाठी आम्ही त्या विद्यार्थ्यांना एक ग्रिप आम्ही पकडायला लावतो। तर ती ग्रिप जवळपास आहे ना पूर्ण जवळपास बोटांकडे असते, जवळपास असं समजा तुम्ही की 70 ते 75% वेट बोटांकडे असतो। पण काय होतं माहिती आहे का, ज्यावेळेस आम्ही गोळाफेकसाठी मुलं निवडतो किंवा जे आमच्याकडे स्पेशली गोळाफेकसाठी खेळाडू बनण्यासाठी मुलं आलेले असतं ना, तर ते ऑलरेडी आहे ना थोडे फिजिकली स्ट्रॉंग असतात, त्यांचं वजन पण जास्त असतं, त्यांची हाईट पण जास्त असते आणि थोडक्यात त्यांचा हाताचा पंजा जो आहे तो पण मोठा असतो। तर त्यांना ह्या ठिकाणी गोळा पकडायला सोपं जातं। पण मी इतक्या वर्षापासून ट्रेनिंग सेंटर रन करतोय, माझ्याकडे पोलीस भरतीचे पण मुलं येऊन गेले, त्याच्यानंतर सेंट्रलचे एक्झामचे मुलं येतात, PSIचे मुलं येतात। तर हे जे काही आपले विद्यार्थी असतात ना, तर हे मुलं जे आहे ना हे ॲव्हरेज असतात, त्यांचा बॉडी वेट जो आहे ना हा ॲव्हरेज असतो, जवळपास 40, 45, 50 किलोपासून मुलांचं वजन असतं, तर 80, 85 त्याच्यानंतर 90 किलोपर्यंत वजन मॅक्सिमम जातं आपल्या मुलं। तुम्ही पण बघा, तुमचे खूप कमी मित्र असतील की जे 90-95 किलो 100 किलोच्या पुढचे असतील आणि ते पोलीस भरती करताय, आणि त्या लेवलची जर त्यांची फिजिकल ग्रोथ असेल तर त्यांना गोळा आउट ऑफ करण्यासाठी जास्त स्ट्रगल करायची गरज पडत नाही। तर स्पेशली आपल्याला जे कॉमन मुलं आहेत त्यांना गोळाफेकसाठी जी ग्रिप सुटेबल आहे तीच ग्रिप मी तुम्हाला सांगणार आहे, ठीक आहे। तर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा काय आहे माहिती आहे का, गोळा आपण पकडताना काय करायचं आहे, एक्झॅक्टली धरायचं कुठे हे मी तुम्हाला एकदा क्लिअर करतो। हे बघा, जर आपण काही काम केलं, जिम केली किंवा कुऱ्हाडीने आपण समजा लाकूड तोडलं, तर आपल्याला इथे घट्टे पडतात बघा या ठिकाणी। तर हे जे घट्टे आहे ना, तर आपल्याला गोळा ह्या घट्ट्यांवर नाही पकडायचा, या घट्ट्यांच्या वरती ज्या ठिकाणी आपलं हा हात संपतो या ठिकाणी आपल्याला गोळा पकडायचा। तुम्ही काय करा, सगळ्यांनी या पद्धतीने तुमचा हात बनवा, जसे आपले वाघाचे पंजे असतात, आणि हे काय करा, या ठिकाणी असे गुंतून बघा या ठिकाणी। तर या ठिकाणी तुमचे पंजे काय होतील, इथे गुंततील बघा, ठीक आहे। तर या ठिकाणी तुम्हाला गोळा खरा होल्ड करायचा आहे, ठीक आहे। मी तुम्हाला पकडून दाखवतो, हे बघा या पद्धतीने खालून अंगठ्याचा सपोर्ट घ्यायचा आहे तुम्हाला, कारण जर हा अंगठ्याचा सपोर्ट नसेल तर हा गोळा खाली येऊन जाईल, ठीक आहे। हे बघा, अंगठा काढला तर गोळा काय होतोय, खाली येतोय। तर ह्या पद्धतीने काय करायचं, तुम्हाला जो गोळ्याचा अपोजिट हात आहे त्याच्यामध्ये तुम्हाला गोळा पकडायचा आहे, त्याच्यानंतर हा हात तुम्हाला इथं लावायचा आहे, जे घट्टे आहे त्या घट्ट्यांचा वरचा भाग लावायचा आहे, बरोबर, आणि ह्या पद्धतीने गोळा उचलायचा आहे तुम्हाला, ठीक आहे। हे ट्राय करा तुम्ही या पद्धतीने। हा गोळा ना बोटात आहे आणि नाही इथं आहे, नाही या घट्ट्यांवर आहे, या घट्ट्यांच्या पुढे ज्या ठिकाणी आपले बोटं सुरू होतात त्या ठिकाणी आपण हा गोळा पकडणार आहे। तर काय करायचं, थोडा घट्ट गोळा पकडायचा आहे या पद्धतीने, ओके। त्याच्यानंतर हा गोळा आपण असा पकडायचा आहे, ठीक आहे। त्याच्यानंतर काय करा, आता भरपूर मुलं कन्फ्यूज होतात, काही मुलं काय करतात, गोळा पकडता असं लावता, बरोबर। तर तुम्हाला मानेमध्ये गोळा कसा लावायचा आहे ते सुद्धा मी शिकवतोय। तर तुम्ही सगळ्यात पहिले काय करा, अपोजिट हातात गोळा घ्या, बरोबर,
प्रॅक्टिस हळूहळू काय होणार, प्रॅक्टिस करून तुम्हाला इतकं बेसिक करायची गरज नाही. पण सध्या प्रॅक्टिससाठी काय करा, अपोजिट हातात गोळा घ्या, या पद्धतीने काय करा, हा गोळा इथे होल्ड करा, प्रेस करा. ठीक आहे. त्याच्यानंतर हा गोळा तुम्हाला काय करायचा आहे, वरती उचलायचा आहे. ठीक आहे. आणि नंतर थोडा हा जो हात आहे हा बाहेरच्या साईडला टर्न करून आपल्याला मानेत गोळा लावायचा आहे. थोडा प्रेस करा, खूप जास्त पण प्रेस नाही करायचं. तर ही पद्धतीने काय होणार, आपली इथे होल्डिंग आहे. होल्डिंग खूप इम्पॉर्टंट आहे. आता तुम्ही बघा, काही मुलं गोळा फेकताना असा हातात गोळा घेता, या पद्धतीने स्टेप घेता आणि मग फेकता. बरोबर. काही लोक या पद्धतीने गोळा घेऊन डायरेक्टली फेकता. चांगलं आहे, गोळा जर आउट ऑफ जात असेल तर चांगलं आहे. पण तुम्ही जर सगळे प्रकार ट्राय केलेले असेल आणि अजूनही तुमचा गोळा आउट ऑफ झालेला नसेल, तर तुम्हाला आता काय करायची गरज आहे, थोडं जरा तुम्हाला प्रोफेशनल लेवलला या गोष्टी समजून घेण्याची गरज आहे. तुम्ही काय करा, ज्यावेळेस आपण गोळा असा धरतो, आता मी काय, जर गोळा मी मानेत लावलेला नाही, मी याला कुठेतरी रेस्ट दिलेलं नाहीये, तर काय माझ्यासोबत काय होऊ शकतं, ज्यावेळेस मी स्टेप घेतो ना, तर स्टेप घेताना काय होतं की माझ्या हाताची मुवमेंट होती. कारण शेवट आहे ना, हे 7 किलोपेक्षा जास्त वजन आहे. बरोबर. तर मानेत गोळा रेस्ट नसल्यामुळे, आराम नसल्यामुळे काय होतं, ज्यावेळेस माझ्या स्टेप घेतो मी, त्याची मुवमेंट जास्त होती. कधी ही मुवमेंट इकडे जाऊ शकते, कधी इकडे जाऊ शकते. पण ज्यावेळेस गोळा आपण मानेमध्ये लावतो आणि ज्यावेळेस मी स्टेप घेतो, ठीक आहे, आता मी किती जरी मुवमेंट केली या ठिकाणी, तर गोळा कुठे जाणार आहे का नाही जाणार आहे, याचा बेनिफिट मला काय होतो, ज्यावेळेस माझी जी लास्ट मुवमेंट असते, तर त्या लास्ट मुवमेंटमध्ये मला डायरेक्टली गोळा काढायला इझी जाणार मानेपासून. समजलं. कधी कधी काय होणार, जर तुम्ही साईडला गोळा घेत असेल आणि पुढे गेले, तर या दरम्यान जर तुमचा हा गोळा इकडे गेलेला असेल, तर तुमच्या शोल्डरवर लोड येणार. मागे गेलेला असेल तर काय होणार, तेव्हाही तुमच्या शोल्डरवर लोड येणार आणि फेकताना हा गोळा काय होणार, बोटांवर येईल आपल्या. ओके. तर ही प्रॉब्लेम येतं आपल्याला. त्याच्यामुळे आपल्याला ग्रिप आणि होल्डिंग ही सगळ्यात जास्त महत्त्वाची आहे. या दोन गोष्टी मी तुम्हाला पुन्हा एकदा क्लिअर करतो. या पद्धतीने गोळा पकडा. ठीक आहे. हा जो काही पंजा आहे तिथं तुम्ही दाबा. ओके. वरती गोळा घ्या, थोडा बाहेरच्या साईडला हात टर्न करा. हा जो आपला पंजा आहे हा थोडा आतल्या बाजूने बाहेर गेला पाहिजे आणि या पद्धतीने गोळा हा मानेत लावा. ठीक आहे. इथपर्यंत आहे. तर या गोष्टींची तुम्हाला बऱ्यापैकी प्रॅक्टिस करायची, खूप जास्त प्रॅक्टिस करायची. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा पहिला तुमचा बेस आहे. सुरुवातीला तुम्ही जेव्हा आता या गोष्टी ट्राय कराल, तर काय होणार, तुम्हाला घाबरट होईल, थरक होऊ शकतं तुम्हाला, की अरे यार सरांनी काय सांगितलंय, असा हात फिरायला लावलाय, या ठिकाणी गोळा पकडायला लावलाय सरांनी, मजा येत नाही. तर काही दिवस मित्रांनो ट्राय करा. ज्यावेळेस तुमचा हा बेस कव्हर होणार, तर या बेस नंतर काय होईल, तुम्हाला नंतर प्रॅक्टिकली जी मी स्टेप समजून सांगणार आहे, जे पॉवर थ्रो, स्टँडिंग थ्रो समजून सांगणार आहे, ते सगळे तुम्हाला काय करता, आउट ऑफ करता येतील. तर या दोन गोष्टी ट्राय करा. या व्हिडिओमध्ये आपण ग्रिप आणि होल्डिंग कव्हर केलेली आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बेसिक स्टेप जी आहे ती कव्हर करणार. आणि याच्या आधीचे ज्या विद्यार्थ्यांनी व्हिडिओ बघितलेले नसेल, तर ते पण आपल्या यूट्यूब चॅनलवर आहे, तर ते तुम्ही बघून घ्या. पुढील जो काही व्हिडिओ असणार आहे, तर तो उद्या सायंकाळी 6 वाजता आपल्या चॅनलला येणार आहे. तर मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. भेटू आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद.